नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रासटेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सगळे किरकिड्याच्या कारनाम्याला आता वैतागले आहात। तुम्हाला याच्यावरती पॉडकास्ट ऐकायला फारसं नाही आवडत आहे। मी स्वतः या तुळतुळीत कुमारच्या सुजलेला थोबाड बघून वैतागली आहे आणि एवढं कंटाळा आलाय ना याचे व्हिडिओ बघायला की काय विचारूच नका। नवीन असं काहीच नसते, तीच आपली वायफाय बडबड करतो आणि पकवत बसतो। याला वाटते हा खूप मोठा ज्ञानी आहे, सगळ्यातलं सगळं कळते याला, आणि ह्याचा हाच भ्रम मोडण्यासाठी म्हणून मी याच्यावरती पॉडकास्ट करते। आता हा माणूस वागतोच असा ना नालायक सारखा, त्यामुळे मला बोलल्याशिवाय राहवतच नाही। आधी मायलेक दोघच होते, पण आता साखरवाल्या काकू आणि नाकूजाऊ बेबी यांच्या जोडीला आले आहेत आणि चांडाळ चौकडी मिळून थिल्लरपणा करत सुटलेत। यांच्यावर नाही बोलली ना मी तर हे अतिच करत राहतील आणि हे आपल्याला नको आहे। जरा ढील दिलं की स्वतःचे रंग दाखवतात हे लोक। त्या डाई काकांची तर बिचाऱ्यांची काय ती अवस्था करून ठेवली आहे यार या तुलतुलीत कुमारने। स्वतःचे जुने झालेले ढगले ढगले टी शर्ट त्यांना देतो घालायला, असं वाटते हँगर वरती टी शर्ट लटकवत ठेवलं आहे। बिचाऱ्यांचे दात पडले आहेत, नवीन लावायचे दात तर ते नाही जमणार या विगीन बाईला। स्वतःच्या खिशातून 1 रुपीस खर्च करायला नाही बघणारा ठोंब्या, जगतोय तर त्या मातोश्रींच्या जीवावरती, कसलीच मेहनत न करता। पण चिकटेपणा किती बघा ना याच्या अंगामध्ये। त्या भुबूंना खायला देऊन खूप मोठं पुण्याचं काम करतो असं ह्याला वाटते। सगळं उरलेलं सुटलेलं खाणं त्या भुबूंना देतो हा माणूस, प्लस जे त्यांचं डॉग फूड आहे ते द्यायचं त्यांना, तर महाग असल्यामुळे 5 रुपयाचं पार्लेजीचा पुडा आणून तेच खायला देतो त्यांना। मला तर वाटते त्या घेस्टने आणलेलं डॉग फूड ना हाच डाळ भातासोबत कालवून खात असेल, जेव्हा यांच्या घरी नॉनव्हेज बनत नसेल तेव्हा। ह्याच्याकडे बघून कोण बोलेल का मंडळी की हा एकेकाळी जिम मध्ये ट्रेनर होता। जिम लवर जे असतात ना ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या तब्येतीची काळजी घेतात, मेंटेन ठेवतात स्वतःला। ह्याच्याकडे बघून जराही नाही वाटत याचा आणि जिमचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध होता। किरकिड्याचा आताचा अवतार बघून असं वाटते की फुटबॉल मध्ये फुटेपर्यंत हवा भरली आहे। किरकिडा तो किरकिडा, पण खारजुली पण तसलीच का? कशी यार दिसते ती, शी। मी काय बॉडी शेमिंग नाही करत आहे मंडळी, पण ती त्या कारमध्ये बसली होती आणि कॅमेरामध्ये डोकावत होती, किती वेगळी दिसत होती ती। ह्या दोघांचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा ती किती नाजूक होती, क्यूट वाटायची। जे काय खरं आहे ते ऑनेस्ट रिव्ह्यू देते मी, होती छान तर होती छान, बघता क्षणी कोणालाही आवडेल अशी। पण आता तिने ह्याच्यासोबत राहून स्वतःचं काय करून ठेवलंय। ठीक आहे, काम असते या लोकांना त्या झोपडास्टेमध्ये, तिला हेल्परच करून ठेवलंय इन शॉर्ट या लोकांनी। पण थोडं तरी स्वतःसाठी वेळ काढायचा ना, एवढं काय बिझी असते ही की साधं 30 मिनिटं वॉकिंग नाही करू शकत ना एक्सरसाइज करू शकत। किमान जेवल्यावरती शतपावली तरी मारायच्या ना, पण तेही जमणार नाही या लोकांना। त्या हलुडुलू किरकिरे काकूंसोबत ही पण जागा मिळेल तिथे लोळत पडते। असंच चालू राहिलं ना तर मग काहीचं खरं नाही। मी असं ऐकलं आहे प्रेग्नन्सी मध्ये पण वेट गेन होते 10-12 किलो। जर असं खरं असेल तर पुढे जाऊन खूपच कठीण आहे बाबा हिचं। थोडं तरी ना हिने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे। चला, हिला पण अक्कल नाही असं समजू शकतो आपण, पण खुजा आईची मोठी बहीण साखरवाल्या काकू हे लोक तर समजावूच शकतात ना हिला। खुजाईची मोठी बहीण असून बघा किती छान राहते, किती मेंटेन आहे, आणि हिची खरोखर किरकिड्याने राणीवरून नोकरानी करून टाकली आहे। कदाचित नाकूजाऊ बेबीने स्वतःच्या मनाची समजूत घातली असेल आता, कितीही काही केलं, नटापटा केला किंवा काही केलं तरी किरकिडे से ना हो पाएगा, म्हणून जाऊ दे, अशी आहे तशीच राहते। त्या झोपडास्टेची या लोकांनी जी हालत करून ठेवली आहे तशीच त्या लाल परीची केली आहे। शी, म्हणजे काय आहे ना, किती सामान भरून ठेवलं होतं। एवढ्या बॅग्स घेऊन आलाय हा तुलतुलीत कुमार जसं काय फॉरेनलाच गेला होता। जाऊन तर आलाय 2 दिवसासाठी मुंबईला, पण बोचकी अशी आणली आहेत जसं की महिनाभरासाठी गेला होता। लोक गावची भेट मुंबईला नेतात आणि हा खुळगो मुंबईच्या घरातला कचरा गावी नेतोय। कोणत्या ग्रहावरून आलाय ना हा मंडळी नेमका, प्लीज मला कॉमेंट करून सांगा। गाडीत कसली ती गाणी लावली होती नाकूजाऊ बेबीने, पाठीमागे आपली आई बसली आहे त्याचं तरी भान ठेवायचं ना।
हा, आता त्या साखरवाल्या काकू पण तसल्याच आहेत, त्यांना काय बोलायचं ना. चावी फिरवून माकड कसं टाळ्या वाजवतं तशा त्या टाळ्या वाजवत बसल्या होत्या. सॉरी टू से दिस मंडळी, पण मूळ कारण या दोघं नवरा बायकोच्या फालतू वागण्याचं त्यांची आईच आहे. दोघांची आई सेमच कशी काय माहिती नाही. म्हणजे रबने बनादी जोडी ऐकलं होतं, इथे तर अख्खं खानदानच सेम आहे या नमुन्यांचं. टनल बघून किरकिडा बोलतो, त्या दिवशी मी जाताना इथे लाईट्स होत्या, आता लाईट्स बंद आहेत. हो रे किरकिड्या, त्या लाईट्स तुझा उजड्या चमनला चमकताना बघून लाजल्या आणि बंद झाल्या असतील. कारण काय आहे ना, त्यांनाही आश्चर्य वाटलं असेल तुझा उजडा चमन एवढा कसा चमकतोय हे बघून. कसला वायझेड असेल ना हा माणूस. हेडलाईट फॉग लॅम्प ऑन ठेवायचा तर आतमध्ये लाईट्स लावून बसले होते, स्वतःच्या थोबाडावरती उजेड पाडून. गाडी चालवताना रस्ता बघायचा की एकमेकांचं सुजलेलं थोबाड बघायचं यांनी तेच समजत नव्हतं. टोल नाका बघून मेंगळट बोलतो, हा बघा टोळ नाका. ए बाबा गप 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 जरा, नाहीतर टाळं फेकून मारीन तुझ्या डोक्यात. टोळ काय टोळ, वायझेड कुठला. मंडळी, एवढा आता प्रवास केला तर कोण पण बोरच होईल. पाठी एकटा कोण बसलं असेल तर ती व्यक्ती झोपणारच. तसंच साखरवाल्या काकूंना पण झोप येत होती, तर बोलतो आता त्यांना बघून नाखुजो बेबी झोपेल आणि तिला बघून मला पण झोप येईल. मग उद्या पेपरमध्ये बातमी येईल. अरे 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 अरे, शुभ बोल रे बाई माणसा, किती अभद्र आहेस तू. कॉफी प्यायला किरकिडा थांबला होता आणि 10 वेळा एक्सप्लेनेशन देत होता की झोप येते म्हणून मी घेतली कॉफी, नाहीतर मी पित नाही. हो रे, तू कॉफी नाही पण दुसरं काहीतरी नक्कीच पितो हे तुझ्या ओटांकडे बघून समजते. एवढं ड्राईव्ह केल्यावरती मध्ये मध्ये स्ट्रेचिंग करायला तर उतरलंच पाहिजे, पण नाखुजो बेबीला काय त्या गाडीत बसून कॉफी प्यायची होती काय माहिती. गाणं लावलं होतं किरकिड्याने, इस दिल में क्या है, तर नाखुजो बेबीने विचारलं त्याला, इस दिल में क्या है. एखादा रोमॅन्टिक होऊन बोलेल तेरा नाम है, पण कसलं काय पिचपिचीत मिळमिळीत किरकिडा बोलतो, इस दिल में चिकन है. अरे वा, नवीनच काहीतरी समजलं मंडळी. मला असं वाटलं होतं आपण जे काही जेवतो ते आपल्या पोटात जाते, किरकिड्याच्या तर हृदयात गेला आहे चिकन. आणि हो, चिकन वरून एक गोष्ट आठवली मला, ती म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू आहे. वायझेड म्हणजेच येड्या झमुरीचे तर मार्गशीर्ष मधले उपवास असतात, घट बसवते ती. मग आता काय झालं, दोघांनी पण वसवसल्यासारखं नॉनव्हेज वरती ताव मारला होता. झेंबायला होत होतं म्हणजे काय हो मंडळी, गरगरल्यासारखं होत होतं, डोळा लागत होता, झोप येत होती हे समजू शकते मी, पण झेंबायला होत होतं म्हणजे काय. त्या दिवशी जांभई देत होती नाखुजो बेबी तर बोलतो जाम देते, आता बोलतो झेंबायला होत होतं. कुठून कुठून एक एक नवीन शब्द शिकून येतो ना बावळट माणूस, काय माहित. डेस्पासिटोचे लिरिक्स बोलत होता किरकिडा, जरा स्पेलिंग पण सांगणारे किरकिड्या. ह्या माणसाने टायटल काय ठेवलं होतं, 1 वर्षाने एक दुसऱ्यांना भेटलो. मग त्या रेंटेड फ्लॅटला खाली केल्यावरती त्यांचा दूरचा काका गेला होता का त्या साखरवाल्या काकूंच्या घरी राहायला. ती खरजुली आमरस घेऊन आल्यावर तिला किरकिडा बोलत होता की आता नाही बोलणार मी तुला काय चरतेस ते. ही सगळी ना नाटकं आहेत मंडळी, लोकांना मूर्ख बनवायला म्हणून किरकिडा असं सगळं काही बोलतोय. म्हणजे सगळ्यांना वाटायला यावेळी तरी तीर सई निशाण्यावरती लागलाय. त्या बिचाऱ्या काळूला काटे वगैरे न काढताच मासे दिले होते या लोकांनी आणि ते तिच्या घशात अडकलं होतं. हे लोक उरलेलं सुरलेलं बिचाऱ्या त्या भोबूंना खायला देतात, कुठे फेडणार आहेत ना हे पाप ते त्या किरकिड्यालाच माहिती. त्या ब्लॅकबोर्ड वरती सिल्वर रूम कसं लिहिलं होतं पाहिलं का मंडळी, स्लीवर रूम. किरकिड्या रे किरकिड्या, कसा मंदबुद्धी असशील रे तू. शाळेत गेला असतास ना तर आज ही अशी हेल्पर बनून राहायची वेळ नसती आली तुझ्यावरती. काल साखरवाल्या काकूंचा बर्थडे होता, आता ओवाळताना तरी तोंड बंद करायचं ना या काकूंने, पण नाही हे करणं चालूच होतं या साखरवाल्या काकूंचं. मला असं वाटते मंडळी, या काकूंना ना लॉटरी लागली आहे, कारण कोणता तरी बंगला विकत घ्यायचं चालू होतं यांचं. आता सुनबाई आली आहे तरी पण हलुडुलू किरकिरे काकू किचन मध्ये उभ्या राहून भाकऱ्या भाजतायत. ते गेस्ट आले होते, त्यांना साखरवाल्या काकूंना भेटून खूप छान वाटलं असं ते बोलले, तर किरकिरे काकून कसं तरी झालं बाबा, लगेच गेल्या मिठी मारायला. या किरकिरे काकूंना पण ना घाणेरडी सवय आहे, सगळ्यांच्या गळ्यात पडत असतात विनाकारण. ह्या किरकिड्याच्या झोपडास्टेमध्ये पाणी नसते आणि गेस्टला बोलवतोय, स्वतःच जातोय कपडे धुवायला नदीवरती. एवढंच जर तिथे पाण्याचे वांदे आहेत तर कशाला बोलवतोय ना लोकांना राहायला. सीएनजी फिट केल्यावरती पण बघा डिक्की किती मोठी आहे. अरे बाबा, तुझी डिक्की ना तूच बघत बस रे रोज, तुला कंटाळाला ना तर त्या नाखुजो बेबीला पण दाखव तुझी डिक्की, पण आम्हाला नको दाखवत राहू, कोणाला इंटरेस्ट नाही आहे ते बघण्यात. आणि मेंगळट माणसा, एवढंच जर तुला होतं तर गाडी घेतानाच घ्यायची होती ना सीएनजी वाली गाडी. मॅरी हॅपी क्रिसमस
ह्या कोणत्या टाईपच्या शुभेच्छा आहेत मंडळी? काल साखरवाल्या काकू बोलत होत्या. साखरवाल्या काकूंना सांता क्लॉज येऊन आशीर्वाद देणार आहे असं त्या बोलल्या, म्हणून किरकिरे काकूंना घेऊन बाहेर बसल्या होत्या. साखरवालीचं तर जाऊ द्या हो मंडळी, पण किरकिरे काकूंचं काय? जरा बसल्या बसल्या भगवद्गीता रामरक्षा बोलायची तर ते नाही जमत यांना, आणि चालल्यात फुकटची सांताकडून ब्लेसिंग्स घ्यायला. आजचं सोडून पळत्याच्या मागे पळणं जे बोलतात ना, ते हेच आहे. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.